नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहेत? मजेत ना? चला तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आज बघा आपल्या भाऊची घरभरणी होती. माझा लहान भाऊ होता, तिची घरभरणी होती. तर म्हटलं चला तुम्हाला सगळं घर दाखवते. तर बघा, सुरुवातीला खूप छान अशी मस्त रांगोळी काढलेली होती एंट्रीलाच, बघा गेटजवळ. आणि नंतर बघा इथे पण खूप छान अशा मस्त अशा रांगोळ्या काढून घेतलेल्या होत्या. जास्त काही एवढं डेकोरेशन नव्हतं, पण साधं आणि सिंपल, पण खूप भारी वाटत होतं. बघा मस्त फुलांचं कलर करून एवढे भारी केलेले होते ना, खूप छान. मग दाराजवळ पण थोडं स्वस्तिक वगैरे काढून घेतलं. जास्तीचं काही काढलं नाही, रस्त्यात येता जाता आपलं पुसलं जातं, त्यासाठी काही जास्त काढलं नाही. ही बघा माझी भाची, दोघ्या भावांमध्ये एकच भाची आहे मला. मोठ्या भाऊला 2 मुलं आणि लहान भाऊला 1 मुलगा 1 मुलगी. एकच भाची होती, तिचं नाव होतं श्रावणी. तर बघा घरात बघा खूप छान असं वाटत होतं. सगळी तयारी झालेली होती. फक्त सत्यनारायणची पूजा वगैरे मांडायचं बाकी होतं. ब्राह्मण येण्याचे बाकी होते. हे माझे वडील बसलेले आहेत आणि नंतर तो मोठा भाऊ होता आणि हा लहान भाऊ आहे. खूप म्हणजे त्याच्या कमी वयात एवढी छान अशी प्रगती केली त्यांनी. तर खूप म्हणजे पहिले बिनपगारी काम केलं, नंतर पगार कमी असताना आता थोडी बरी झाली, म्हणजे त्याला आता चांगली पगार आहे. तर त्यांनी लगेच घर घेतलं. त्याचे कौतुक करवा तेवढं थोडंच आहे. एवढं छान असं मस्त घर घेतलं त्याने. सगळ्यांना खूप छान वाटलं. आमच्यापेक्षा खूपच लहान आहे, म्हणजे आमच्या सगळ्यांमध्ये लहानच येतो. त्याच्यामुळे आम्हाला त्याचं कौतुकच वाटतं. प्रत्येकाला असं आनंद वाटला की नाही बुवा, करून दाखवलं. खूप छान घर बघा. किचन बघा, किचन किती छान आहे ना. सगळी सोय असं म्हणजे प्लॅन एवढा भारी होता घराचा, खूप छान होता. तर चहा वगैरे करण्यासाठी गॅस पण आणलेला होता, काही प्रसाद केला. नंतर बाकीचं स्वयंपाकची सगळी ऑर्डर दिलेली होती. ताटावरती जेवण ठेवलेलं होतं. तर बघा हे बघा भांड्यांचं रॅक पण करून घेतला. नंतर हे देवघरचं स्पेशल सोय करून घेतलेली इथं एका साईडला. खूप छान आहे, रस्त्यात येणार नाही काही नाही, एका साईडला मस्त आलं ते पण. नंतर इकडे बघा हा आपला किचनचा दरवाजा होता. किचनजवळच इथं सगळी धुणं भांड्याची सोय केलेली होती. नंतर त्याने पूर्ण अँगल पण बसवून घेतलेले आहेत. नंतर त्याला आता जाळी लावून घेणार आहे, म्हणजे पूर्ण पॅक होऊन जाणार आहे घर. तर बघा मागे सगळ्या बेडरूममध्ये आवरून सगळं बसलेले होते, काही काम नव्हतं त्याच्यामुळे बसलेल्या होत्या. ह्या पातळवाल्या सासूबाई होत्या बहिणीच्या, ह्या माझ्या आई, वहिनी, ते बहिणीच्या मुली आणि वहिनीची वहिनी, असे सगळे होते. हे वहिनीच्या वहिनी आहेत, ह्या आमच्या बहिणीच्या सासूबाई होत्या पातळवाल्या. आणि यानंतर प्राची, श्रावणी, ते सगळेजण बसलेले होते, दीदी ते. आणि ताऊ गेली आपली पेपरला. नंतर बघा इथं आहे, हे बेडरूममध्ये पण त्याने टॉयलेट बाथरूम करून घेतलेलं आहे. ही मागची जागा आहे. खूप छान असं मस्त घर करून घेतलं. तर बघा आम्ही सगळे आरामात बसलो आणि मी सगळ्यांचं नंतर थोडा व्हिडिओ घेतला. म्हटलं चला बसलेलो आहे ना आपण. आमचे सगळं कामं, काहीच काम नव्हतं, सगळं बाहेर दिलेलं होतं ऑर्डर. त्याच्यामुळे रेडीमेड जेवण बनवून येणार होतं, त्यामुळे आम्ही आरामात बसलेलो होतो. तर बघा आता पूजा चालू झाली. ब्राह्मण आले आणि पूजा चालू झाली. आणि आपली पूजासाठी भाऊ आणि वहिनी बसलेले. बाकी जणांना बाहेर उभं राहायला सांगितलं. आणि आम्ही आता घरातच रांगोळ्या वगैरे, पूजा मांडलेली होती तिथं रांगोळ्या वगैरे काढत होतो. नंतर ती वहिनीची बहीण उभी होती माझ्याजवळ आणि ते वहिनीचे पाहुणे होते. आणि बघा आता मस्त छानशी अशी पूजा मांडून घेतलेली होती. पूजा चालू होती. तर आता आपली पूजा चालू आहे. हे बघा पूजा सगळी छान अशी पूजा मांडून घेतली. सप्तधान्य वगैरे जे जे सांगितलं ते मस्त तिथं पाटावरती ठेवून दिलेलं आहे. नंतर बघा दीदीने व्हिडिओ उभा धरून घेतला आणि मी ना थोडं म्हटलं चला व्हिडिओ घेत होती, पूजा चालू होती. तर माझ्या भाऊने लहान असताना त्याने एवढं छान, म्हणजे त्याने कमी वयातच त्याची प्रगती झाली ना, तर सगळ्यांना खूप आवडत होतं. कारण की कमी पगारमध्ये घेतलेला त्याचा वेगळाच आनंद असतो. आणि त्याचं तसंच झालेलं होतं. त्याने सगळी सोय करून घेतली हळूहळू आणि एवढं भारी झालं त्याचं घर. तर खूप छान. हे सगळं आईवडिलांच्या आशीर्वादामुळेच होतं. आणि बघा नंतर मग ते सगळं ते घरात पूजा घेऊन आले. दाराजवळ आपलं कळस पूजा झाली. नंतर ते कळस घेऊन घरात फेरी मारावं लागते ना, तर कळस घेऊन फिरत होता. हा बघा माझा मामभाऊ बसलेला होता, मास्तर आहे. आणि नंतर माझे वडील बसलेले होते. तो माझा मामभाऊ इथं शिक्षकच आहे तो पण. आणि माझे वडील गप्पा मारत होते. मामभाऊ पण गावातच राहतो. आमचे भरपूर नातेवाईक गावात राहतात, त्यांचे पण आणि माझे पण. सगळे नातेवाईक बरेचसे आमच्या गावात राहतात. बघा जेवण सगळं तयार होऊन गेलेलं होतं आणि घेऊन गेलेलं होतं. ते वरच्या रूममध्ये ठेवलेलं होतं. हे वरचं रूम आहे. वरती पण 2 रूम केलेले आहेत.
वरती पण फेऱ्या मारून घेत होते. बघा मागचा रूम आणि पुढचा रूम आणि हे मध्ये टॉयलेट बाथरूम करून घेतलेलं आहे. वरती पण खूप छान सोय करून घेतलेली आहे. हा पुढचा रूम आहे वरच्या याचा आणि ती गॅलरी आहे. गॅलरी पण दाखवते मी तुम्हाला. तर बघा ही गॅलरी आहे पुढची आणि मागे पण एक रूमची जागा सोडलेली होती. आणि आता परत हा साईडचा जिना म्हणजे आपल्याला पुढे मागे भाड्याला पण म्हणजे द्यायचं राहिलं तर देऊ शकता असं म्हणून सोय केलेली आहे. पण तो भाऊ तर नाही म्हणतो, पण आहे तशी सोय खूप छान आहे. बाहेरून जिना राहिलं ना तर चांगलं राहतं. तर बघा सगळेजण पूजेला बसलेले होते. नंतर आपली सत्यनारायणाची पूजा चालू झाली आणि खूप छान अशी मस्त पूजा चालू होती. हे माझे मावस वहिनीच्या सुना, या माझ्या बहिणीच्या मुली, या बहिणीच्या सासूबाई, हा मावस भाऊचा मुलगा आणि हे सगळे तारखेड्याचे काही म्हणजे बरेचसे असे आमचे सगळे नातेवाईक बसलेले होते. पूजा चालू होती. माझ्या अजून ते बहिणी ते काकून ते यायच्या बाकी होत्या. माझ्या ते काकू बसलेल्या होत्या. सगळेजण बसलेले होते आणि भाऊ बसलेला होता आणि पूजा चालू होती. आणि बघा आता हे काकून ते पण आले, काकून ते पण बसले. काकू ती बडोद्याची बहीण, ती रुमालवाली, हे सगळे बसलेले होते इथे, ते पण आले. आता नंतर चहा, वहिनी चहा देत होत्या. चहाचा पण रेडीमेड चहा घेऊन आलेले होते. चहा पण देत होते बाहेरूनच, कसं इथं सोय नव्हती बाकीची, त्याच्यामुळे घेऊन आलेले होते. विशेष तर करून कलियुगात सत्यनारायणाची पूजा फल देणारी आहे. या देवाला कोणी काल, कोणी ईश, कोणी सत्यदेव, कोणी सत्यनारायण असे म्हणतात. नाना रूपे धारण करून सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा असा भगवान कलियुगामध्ये सत्यानुरोध रूपे येईल. मनुश्रेष्ठ जो कोणी ही सत्यनारायणाची कथा पठन करेन किंवा श्रवण करेन त्याचे प्राप्ती सत्यनारायणाच्या कृपेने नाही सत्य. त्या ठिकाणी सत्यनारायण कथे येतील. पंचमोध्याय स्वामी आमचे पाहुणे पाहुणा तुम्हाला साडी आहे बरं ते वाढणारा लोक नाही ना बरं. नंतर बघा सगळेजण जेवायला बसलेले होते. ह्या आत्या बसलेल्या आहेत, म्हणजे माझ्या बहिणीच्या सासूबाई, हे बहिणीची मुली, वहिनी, ते सगळेजण इकडे जेवण करत होते. आम्ही तिकडे बसूनच घेतलेलं होतं. इकडे जागा जास्त म्हणजे फुल झालं, त्याच्यामुळे बडोद्याची बहीण, आम्ही सगळेजण, तिचे पप्पा आणि ते सगळेजण आम्ही तिकडेच बसून घेतलं. सगळे बघा खूप छान असं स्वयंपाक केलेला होता, म्हणजे बाहेरून आणलेलं होतं पण खूप भारी होतं जेवण बनवलेलं. सगळ्यांची जेवणं वगैरे झाली आणि पाहुणे आता जिकडे तिकडे निघायला लागले. बघा आता सगळेजण जायचं, बरेच जण चालले गेले, आता थोडे जण राहिलेले होते ते पण सगळेजण आता तयारी करत आहे निघण्याची. अशी खूप छान अशी पूजा झाली आणि भारी वाटलं सगळ्यांना बघून. आम्ही नंतर गप्पा गोष्टी करायला बसले. हिचे पप्पा, ते आमचे बडोद्याचे पाहुणे, आम्ही सगळेजण गप्पा मारत होतो. तर बघा इथं आमचे ही बडोद्याची बहीण, ही तारखेड्याचे ते वहिनी, ते काही ते माझे मामभाऊ आहेत ना शिक्षक, त्यांची बाई, सगळेजण आम्ही बसलेलो होतो. अशा पद्धतीने खूप छान असे मस्त फोटोशूट झाले. नंतर पाहुणे ते चालले. चला तर मग भेटूया, बाय बाय.